मी हातात असं गरम चहाचा कप घेतला ना, की कधी कधी निवांत विचार करताना असं नाही वाटत का की लाईफ म्हणजे एक मोठी फसवणूक आहे. यार ॲक्च्युली 100% वाटतं. आपण सगळे एका अदृश्य ट्रॅपमध्ये अडकल्यासारखे फील करतो बघ. हो ना, म्हणजे रोज सकाळी उठायचं, काम करायचं, तेच ठरलेलं रुटीन फॉलो करायचं, हे सगळं कोणीतरी आपल्यासाठी आधीच ठरवून ठेवलंय. आणि आपण फक्त एका चक्रात गोलगोल फिरतोय असा तो वाईब आहे. कधीकधी वाटतं की निर्णय आपण घेतोय पण मुळात ती सिस्टीम आपल्याला चालवते. एक्झॅक्टली. आणि याच फसवणुकीवरचा सगळ्यात भारी एकदम गेम चेंजर उपाय आज आपण डिकोड करणार आहोत. क्या बात आहे. आपल्या या पुस्तकावरच्या दिलखुलास गप्पांमध्ये आज आपण अशा एका पुस्तकावर सखोल चर्चा करणार आहोत ज्याने कित्येक पिढ्यांना जगण्याची दिशा दिली. OMG, लिटरली. आणि त्या पुस्तकाचं नाव आहे हसवणूक आणि लेखक आहेत आपले लाडके पु ल देशपांडे. साताऱ्याची ती आपली खास वॉर्मथ आणि पुण्याची भन्नाट एनर्जी मिक्स करून आज आपण हा दृष्टिकोन शोधणार आहोत जो ऐकणाऱ्या मंडळींची रोजची जगण्याची पद्धतच बदलेल. कारण पु ल देशपांडे म्हटलं की एक वेगळाच नॉस्टॅल्जिया येतो. पण हे पुस्तक फक्त नॉस्टॅल्जिया नाही आहे यार, त्यामागे एक फार सखोल फिलॉसॉफी आहे. बरोबर. या पुस्तकाची खरी गंमत समजून घ्यायची असेल ना तर आधी पुलांचा तो माइंडसेट समजून घेणं गरजेचं आहे. म्हणजे ते नक्की काय सांगतायत? पुस्तकाच्या सुरुवातीला हितगुज नावाची प्रस्तावना आहे. तिथे ते जन्म आणि मृत्यू या दोन टोकांच्या मध्ये नियतीने आपली जी फसवणूक चालवली आहे ना ती डिकोड करतात. म्हणजे आपण स्वतःचा इच्छेने आलोय का या जगात? नाही. राईट. आणि शेवटी मृत्यू कसा येणार हे पण ठरलेलं आहे. मग ह्या दोन अदृश्य बिंदूंच्या मधल्या काळात आपण जे काही धडपडतो, स्वतःला खूप महत्त्वाचं समजतो, ती निसर्गाची एक फसवणूकच आहे. सिरियसली माइंडसेट बदलला माझं हे ऐकून. पण ऑनेस्टली सांग, हे ऐकायला खूप भारी वाटतं, पण नुसतं हसून प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात का? हाच तर पॉइंट आहे. म्हणजे हा विचार जरा जास्तच थिओरिटिकल नाहीये का? रिअल लाईफमध्ये जेव्हा खरी फसवणूक होते, बॉस ओरडतो, तेव्हा नुसती हसवणूक करून कसं चालेल? हाच तर मुख्य ट्विस्ट आहे. त्यांचं म्हणणं असं नाहीये की तुम्ही हसलात म्हणजे प्रॉब्लेम जादूने गायब होतील. त्यांचा विनोद हा निखळ विनोद आहे. अच्छा, म्हणजे कुणाला टार्गेट न करता हसणं? एक्झॅक्टली. वास्तवाचा स्वीकार करून स्वतःच्या आणि समाजाच्या गमतीजमतींवर हसून सायकोलॉजीमध्ये ज्याला कथार्सिस म्हणतात ना, ती मुक्ती मिळवण्याचं तंत्र आहे. म्हणजे थोडक्यात सांगायचं तर आपला ताण एका प्रेशर कुकरसारखा असतो. रोजच्या ओझ्यामुळे आत वाफ साचत जाते. बरोबर. आणि पुलंचा विनोद म्हणजे त्या कुकरची गॅस बंद करणं नाही, तर ती शिट्टी आहे. शिट्टी वाजली की वाफ बाहेर पडते आणि कुकर फुटण्यापासून वाचतो. चाहेला लई भारी उदाहरण दिलंस. हाच तो वाईब आहे जो एकदम नेक्स्ट लेवल आहे. स्वतःच्या इगोला बाजूला ठेवून मुक्ती मिळवण्याचा तंत्र. सो बेसिकली प्रॉब्लेम तोच राहतो, पण त्याला सामोरं जाण्याची ताकद वाढते. आता बघ, हा ताण सुरू कुठून होतो? तर शिक्षणापासून. हो ना. आणि म्हणूनच बिगरी ते मॅट्रिक हा लेख इतका महत्वाचा आहे. तो 1940 ते 60च्या दशकातला काळ. अरे, हे एक्झॅक्टली आपल्यासारखंच आहे. ती साताऱ्यातली किंवा पुण्यातली वाडा संस्कृती आठवते. हो, एका मुलाची मॅट्रिकची परीक्षा म्हणजे जणू अख्ख्या गल्लीचा किंवा गावाचा इव्हेंट असायचा. घरातले सगळे टेन्शनमध्ये. तेव्हा मॅट्रिक पास होणं म्हणजे IAS झाल्यासारखं होतं. आणि शिक्षकांची ती भीती. नाही यार, ऑथरचा पॉइंट वेगळा होता. त्यांना इथं कोलोनियल एज्युकेशन सिस्टमवर ताशेरे ओढायचे होते. अरे, काहीतरीच नीट वाचलं नाहीस. त्यातला तो मुलांचा निरागसपणा आणि त्यावेळची फॅमिली सिस्टम महत्वाची आहे. ओके, सांग तुझं व्हर्जन. बघ, हा विषय फक्त अभ्यासाचा नाहीये. एकत्र कुटुंबात यश आणि अपयश कसं साजरं व्हायचं यावर आहे. ती कम्युनिटी सिस्टम. अच्छा, म्हणजे तो जो कलेक्टिव्ह एक्सपिरियन्स होता. हो, एकाच्या पाठीवर पडलेली शाब्बासकीची थाप अख्ख्या गल्लीला आनंद द्यायची. आजकाल मुलं एकटी बसून अभ्यास करतात, पण तेव्हा दुःख असो वा आनंद वाटून घेतला जायचा. ओ माय गॉड, लिटरली रडायला चालत ते वाचून. खरंय, तो एकत्र कुटुंबाचा आधार आपण नक्कीच मिस करतोय. पण अभ्यासाचा ताण संपला की पुढचा टप्पा म्हणजे पोटाचा प्रश्न. पण त्याआधी अरे थांबा, अजून सबस्क्राईब नाही अक्षरवारीला? आत्ताच करा. दर आठवड्याला नवीन भाग, नोटिफिकेशन ऑन ठेवा. सिरियसली, एकदम फ्री आहे. तर आपण पोटाच्या प्रश्नावर होतो. माझे खाद्य जीवन आणि माझे पौष्टिक जीवन. माझे खाद्य जीवनमध्ये ते अस्सल महाराष्ट्रीयन पदार्थांच्या आठवणी जागवतात. साजूक तुपातली पुरणपोळी, माशांची लज्जत. आणि जेवणाचा तो पारंपरिक थाट. मग तिथून शहरी हॉटेल संस्कृतीकडे झालेला प्रवास.
पण यार सगळ्यात भारी आहे ते माझे पौष्टिक जीवन. बापरे, त्यात मध्यमवर्गाची जी उडवली आहे ना, चवीपेक्षा विटॅमिन्स आणि न्यूट्रिशनच्या मागे जागलेले लोक. बेसिकली चव गेली खड्ड्यात आणि औषधं आली ताटात, असा तो प्रकार. म्हणजे पुण्या साताऱ्यात घरचं भारी जेवण सोडून आपण बाहेर कॅफेमध्ये जातो आणि मग तिथे बसून कॅलरीज मोजत बसतो. हा तोच वाईब आहे. चायला लई भारी ऑब्झर्वेशन आहे. घरची पोळी नको, पण बाहेर डाएट फूडच्या नावाखाली बेचव अन्न खाणार. ही स्वतःचीच एक प्रकारची फसवणूक नाहीये का? आपण अन्नातला खरा आनंद गमावून बसलोय. अगदी 100%. आणि हाच तो विरोधाभास आहे जो पुलन पकडतात. पण हा विरोधाभास फक्त अन्नापुरता नाहीये. आयुष्याचा एक असा टप्पा येतो जिथं सगळंच बदलतं. वयाची 40शी हा विषय तसा खूप डीप आहे. शरीराची होणारी पडझड आणि मानसिक बदल. हो ना, समाज अचानक तुम्हाला एका ऑथॉरिटी फिगरच्या रूपात बघायला लागतो. सो रिलेटेबल यार. लोक काका काकू म्हणायला लागतात, पण आतून आपली एनर्जी कमी झालेली असते. आणि इथेच त्यांचं स्वतःवर हसण्याचं म्हणजे सेल्फ डेप्रिकेशनचं तंत्र कामी येतं. ते स्वतःच्याच वाढत्या वयाची मजेत खिल्ली उडवतात. हा जो प्रकार आहे ना, तो आपला इगो कमी करण्यासाठी खूप महत्वाचा आहे. शीतही खूप मोठी फिलॉसॉफी शोधतात. हो, माशीलेख. एका साध्या माशीचं निरीक्षण करून जीवनातल्या चिकाटीचा अर्थ काढलाय त्यांनी. ती माशी किती जिद्दी असते बघ. तुम्ही हाकला ती पुन्हा नाकावर येऊन बसणार. जसा एखादा खलनायक हात चोळत उभा असतो, तशी ती माशी 2 हात चोळत टपलेली असते. ॲक्च्युली ते खूप डीप आहे. आणि पाळीव प्राणी हा लेख तर त्याहून गमतीदार आहे. शहरी भागात पाळीव प्राणीच माणसांना कसे कंट्रोल करतात. अँथ्रोपॉर्फिझम. आपण कुत्रे पाळतो की ते आपल्याला पाळतात, हा प्रश्नच पडतो. घरातील माणसं त्यांचीच सेवा करत असतात. आणि त्यातला सगळ्यात भारी भाग म्हणजे मी आणि माझा शत्रुपक्ष. ऑफिस पॉलिटिक्समध्ये भांडण्यापेक्षा त्यातली कॉमिक ॲब्झर्डिटी शोधण्याचं तंत्र. म्हणजे जो बॉस तुम्हाला रोज त्रास देतो, त्याच्या वागण्यातला मूर्खपणा ओळखा आणि मनातल्या मनात हसा. त्यांच्याशी लढून एनर्जी वाया घालवण्यापेक्षा ती गंमत म्हणून एन्जॉय करणं हा एक खूप मोठा लाईफ हॅक आहे. म्हणूनच ऐकणाऱ्या मंडळींना एक विनंती आहे, तुमच्या आयुष्यातला असा एखादा भारी शत्रुपक्ष किंवा पाळीव प्राण्याच्या भन्नाट किस्सा नक्की कमेंटमध्ये सांगा. नक्कीच. आता आपण हितगुज पाहिलं, बिगरी ते मॅट्रिक पाहिलं, 40शी पाहिली. या सगळ्यात त्यांच्या लेखनात एक लय प्रकर्षाने जाणवते. हो, ज्याला ते पखरण म्हणतात. ती लयात्मकता त्यांच्या संगीतकार असण्यामुळे आलीये. बरोबर. शब्दांचा ताल आणि विनोद नेमका कुठल्या बीटवर पडला पाहिजे याचं त्यांना अचूक भान होतं. आणि आजच्या काळात विचार केला तर आपण सोशल मीडिया आणि एआयच्या जगात जगतोय. ही आजची आपली नवी फसवणूक आहे. व्हर्च्युअल जगातले खोटे लाईक्स, फिल्टर केलेले फोटोज, सगळा दिखावा आहे. पण जर पुलंचं हे हसवणूक फिल्टर आपण आजच्या डिजिटल लाईफला लावलं तर आयुष्य खरंच खूप सोपं होईल. 100%. त्या खोट्या दुनियेवर आपण निखळपणे हसू शकलो तर तो डिजिटल ताण आपल्यापर्यंत पोहोचणारच नाही. अगदी मनातलं बोललीस. तंत्रज्ञान कितीही पुढे गेलं तरी स्वतःच्या मूर्खपणावर हसण्याची क्षमताच आपल्याला जिवंत ठेवणार आहे. हाच तो खरा पर्स्पेक्टिव्ह आहे जो आपल्याला या पुस्तकातून मिळतो. हे पुस्तक नक्की वाचा. पर्स्पेक्टिव्ह बदलेल, गॅरंटीड. कमेंट करा कुठला पार्ट सगळ्यात रिलेटेबल वाटला. पुढच्या भागात एक और मस्त पुस्तक येतंय, मिस करू नका. बाय. जय महाराष्ट्र.